हाय सर्वांना नमस्कार आणि दीपावली पाडव्याच्या सर्वांना खूप 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 भरभरून शुभेच्छा। तर आज आहे दीपावली पाडवा आणि इकडे म्हणतात न्यू इयर, हॅपी न्यू इयर। एकमेकांच्या घरी जातात आणि लहान लेकरं मोठ्यांचे आशीर्वाद घेतात, नमस्कार वगैरे करतात आणि फराळाचं वगैरे खातात। तर आज दीपावली पाडवा आहे। तर तानियासाठी 2 ड्रेस घेतले, तर मी तुम्हाला दाखवते आणि यातला आज एक ड्रेस तानिया घालणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगोदर ड्रेस आणि मग नंतर तानिया ड्रेस घालून दाखवून तुम्हाला। आणि रणवीरचा पहा आज दीपावली पाडव्याचं लुक असं आहे, मोचे वगैरे घालून, लक्की घालून, चेन। आहा मजा आहे बा तुमच्या लोकांची, नाही? मजे 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 मजे, नाही? असं रणवीरनं किती ड्रेस घेतले? 2, एक टी शर्ट, 2 शर्ट, 2 पॅन्ट, 1 टी शर्ट। हा आणि आता मी तानियाचे ड्रेस दाखवते तुम्हाला। तर हा पायजामा आहे आणि हा दुपट्टा आहे, दुपट्टा आणि हा आहे फायनल ड्रेस। आणि एकदम फिटिंग बसला, मस्त छान ड्रेस मिळाले यावेळेस। एकाच दुकानात गेलो आणि एकाच दुकानात मस्त छान ड्रेस। एक दुसरा ड्रेस घेतला तानियासाठी, एकदम हलका आहे अशा प्रकारचा, असा बॉडी फ्रॉक सारखा आहे, हलका। आणि यावर पण एक व्हाईट कलरची लॅगिज आहे आणि हे जॅकेट आहे याच्यावर, म्हणजे असं हे जॅकेट आहे। तर असे 2 ड्रेस पार्टी वेअर तानियासाठी घेतले आणि दिवाळीच्या दिवशी घातला होता शर्ट पॅन्ट चाकरी, तो एक ड्रेस। असे आता तानिया आंघोळ करून आली आणि आता कोणता ड्रेस घालते तर माहिती, कोणता घालतं? पर्पल वाला ड्रेस, हा वाला नाही? आणि जवळ दे मग। तर हा ड्रेस आता तानिया घालते आणि मग मेकअप वगैरे करून मस्त हेअरस्टाईल वगैरे करून तुम्हाला मी तिचा लुक दाखवून। हा तर तानियाना घातला ड्रेस, कसा दिसतो नक्की सांगा तानियाचा ड्रेस। तानिया दुपट्टाही मिळाला, पायजामा मिळाला। हा तानिया तर मस्त दिसते आणि काय म्हणते, खुश आहे तानिया? तानिया असा ड्रेस घेतला ना, खूप खुश झाली तानिया, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, नाही? आता केस सुकले म्हणजे मस्त हेअरस्टाईल करून दे। माझा मस्त लुक घुमून दाखव। हा छान आहे, किती सुंदर दिसते। हा तानिया नंतर आता हे बघा माझ्यासाठी असे ड्रेस आणले त्यांनी। ही ओढणी आहे आणि ह्या पॅन्ट आहे आणि हे अशा प्रकारचा ड्रेस आणला। मी नाही घेत होती कपडे यावेळी ना, म्हटलं कपडे घेऊनही घालायचे तर आहे नाही, होणारच नाही। पण त्यांनी मला न सांगता त्यांनी असे 2-3 ड्रेस आणले। एक लक्ष्मीपूजनात घातला होता तो आणि एक हा, असे 2-3 ड्रेस त्यांनी घेऊन आले। म्हणे एवढी दिवाळी आहे तर नवीन कपडे का नाही, तर सिलाई वगैरे काही नाही केली, असेच घाला लागणार आहे हे कपडे आता। हा एक ड्रेस घेतला त्यांनी आणि हा एक ड्रेस, हा एक ड्रेस असे, आणि याच्यावर पण पूर्ण सेट आहे पायजामा। असे 2-3 ड्रेस त्यांनी आणले, तर आणलेत आता घालून घेते, नाहीतर मी घेतलेच नव्हते कपडे। म्हटलं नंतर मग मकर संक्रांतीला घेईल, काय आपले कपडे नवीन कपडे घ्यायचे दिवस गेले नाही। आता सध्या थोडं आहे तसं, म्हणून प्रेग्नेन्सी आहे म्हणून कपडे घेतले नव्हते मी। हा ड्रेस तर होतच नाही, आणलं त्यांनी, पण हा ड्रेस पोटामध्ये टाईट होतो। पण मग डिलिव्हरी झाल्यानंतर हा ड्रेस मला फिटिंग करावं लागणार आहे सगळ्या ड्रेसाची। तसे कपडे मी आता हा ड्रेस घालते मी आता, हा वाला असा दिसतो हा ड्रेस।
काही बरोबर नाही वाटत आहे मला. माझे जे 2-3 ड्रेस आहे ना मी अगोदरच घेतले होते तेच बरोबर आहे आणि नवीन नवीन आहे ना ते इकडे रुततो. मी घालतच नाही आता. चालेल मी आता शिलाईच मारणार आहे ड्रेसला मस्त तवच घालणार. हे बघा चांगला नाही दिसत. चांगला नाही दिसत हा ड्रेस. आपले माझे ते जुनेच बरे आहेत 3 ड्रेस एकदम परफेक्ट बसतात आणि मस्त कम्फर्टेबल वाटते. हे नवीन तर नाही वाटून राहिलं कम्फर्टेबल. आणि तानिया ना आज मेहंदी काढली. मी ना खुद काढली. स्वतः काढली. छान काढलं. फुल काढलं. मस्त काढलं. मोठी होशील तर चांगलं चांगलं तुला डिझाईन बनवता येईल. चांगलं मम्मीला बी अशी म्हणून देत आहे. हा हा असं बस ना बाबू तिथं. अरे बोला का इधर का वीडियो आ रहा है. ये नहीं है बैक कर. चाल ना इथे ये ना. काप ना मोमबत्ती बुरी है. फूलो फुकट आराम से खोल ले. हैप्पी बर्थडे तानिया. आता तर लाव बाबू. पहिलेच लाव ना. हैप्पी बर्थडे तानिया. हैप्पी बर्थडे डियर तानिया. हैप्पी बर्थडे टू यू. आणि तिला होतो तुला